नमस्कार मित्रांनो. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, बँक ऑफ इंडियामध्ये खूप मोठी भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ती भरती जवळपास 180 जागांसाठीची आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जागा आहेत, ज्याच्यामध्ये IT, लॉ ऑफिसर अशा ऑफिसर लेवलच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या या बँक ऑफ इंडियामध्ये भरल्या जाणार आहेत. आणि ही जी भरती आहे ती भरती मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आलं का लक्षात? भरती ही संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्याच्यामध्ये तब्बल 180 जागा भरल्या जाणार आहेत. याची परीक्षा फी देखील मित्रांनो अतिशय कमी आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे जास्त मागितलेला नाही. जर मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये परमनंट जॉब करायचा असेल तर हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर बघा, ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत तर 8/3/2025 पर्यंत सुरू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ऍप्लिकेशन केलं नसेल तर आपल्याला ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 23/3/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकता. तर आता बघा, इथं आपल्याला एक मोठा तक्ता देण्यात आलेला आहे. इथं पोस्ट दिलेली आहे, स्केल कोणता आहे ते दिलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज किती जागा उपलब्ध आहेत त्या दिलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एज किती आवश्यक आहे ते देखील इथं दिलेलं आहे. तर बघा, चीफ मॅनेजर IT डेटा ॲडमिनिस्ट्रेटर साठीचा आहे. चीफ मॅनेजर IT नेटवर्क, क्लाउड, इन्फ्रा, मिडलवेअर, डिजिटल पेमेंट, इन्सिडेंट मॅनेजर, प्रोक्रुटमेंट स्पेशलिस्ट, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन मेंटेनन्स अँड ॲडमिन, ॲप्लिकेशन कस्टमायझेशन, अशा खूप सगळ्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत. IT च्या जवळपास 21 पोस्ट इथं देण्यात आलेल्या आहेत. आलं का लक्षात? IT च्या किती पोस्ट आहेत तर 21 पोस्ट IT च्या इथं देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, इथं IT च्याच ह्या पण पोस्ट आहेत. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर IT इथं म्हणण्यात आलेलं आहे, त्याच्या पोस्ट कॅटेगरीनुसार इथं देण्यात आलेले आहेत. टोटल 2 पोस्ट आहेत इथं बघा. इथं तुम्ही बघा IT च्या खूप सगळ्या पोस्ट दिलेल्या आहेत मित्रांनो. हा जो चार्ट आहे याचा तुम्ही काय करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुमचं IT मधील कोणतं क्वालिफिकेशन परफेक्ट बसत आहे ते पाहायचं आहे. बघा, आणखीन IT च्या किती पोस्ट आहेत, या खूप मोठी PDF आहे. ही सगळी PDF जर मी तुम्हाला वाचून दाखवली तर आपला जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा होईल. बघा, आणखीन ह्या जागा किती आहेत, 85 जागा आहेत. त्याच्यानंतर लॉ ऑफिसर वगैरे आहे. आणि इथं बघा IT च्याच जागा काही देण्यात आलेल्या आहेत टेस्टिंगच्या वगैरे, त्या तुम्ही पाहू शकता. पोस्ट खूप सगळ्या इथं देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. खूप सगळ्या पोस्ट आहेत. त्यामुळे काय करायचंय, मी तुम्हाला प्रत्येक पोस्टचं इथं वाचून दाखवणार नाही. ही जी PDF आहे ती PDF मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडियाची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती देखील ही PDF तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. तर बघा, इथं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला असतं पेमेंटचं जे स्केल आहे ते देखील इथं देण्यात आलेलं आहे. पोस्टच्या ज्या काही कॅटेगरी देण्यात आलेल्या आहे त्यानुसार इथं पेमेंटचं स्केल देण्यात आलेलं आहे. बघा, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात, कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय करणार आहात त्यानुसार तुम्हाला इथं तुमचं पेमेंट पाहायचं आहे की कशा पद्धतीने असणार आहे ते. आलं का लक्षात? पेमेंट वगैरे अतिशय चांगला आहे. बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करण्याची एक मोठी अपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आलेली आहे. त्यामुळं ज्यांना बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. बघा, इथं आपल्याला काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, पोस्ट खूप सगळ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे इथं तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया अनेक्शर मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पाहायचा आहे मित्रांनो. प्रत्येक पोस्टसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काही SC ST कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे आणि त्याची पर्सेंटेज किती असली पाहिजे हे इथं देण्यात आलेलं आहे. 60% मार्क तुम्हाला असणं आवश्यक आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या.
आणि डिटेल जे आहे ते तुम्हाला अनेक्शर मध्ये वाचायला भेटणार आहे। त्याचबरोबर एज मध्ये रिलॅक्सेशन देखील इथं देण्यात आलेला आहे, तोही चार्ट तुम्ही पाहू शकता। बघा अतिशय चांगली भरती बँक ऑफ इंडिया मध्ये आलेली आहे। त्याचबरोबर बघा ह्या खूप सगळ्या PDF आहेत, खूप सगळी माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही माहिती सगळी वाचू शकता। जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी मित्रांनो इथं तुम्हाला कव्हर करणार आहे। तुमची बघा ऑनलाईन एक्झाम होणार आहे, एक्झाम मध्ये काय काय विचारलं जाणार आहे ते देखील इथं दिलेलं आहे मित्रांनो। इंग्लिश साठी 25 मार्क असणार आहे आणि त्याचं ड्युरेशन 30 मिनिटाचं असणार आहे। प्रोफेशनल नॉलेज IT आपलं जे नॉलेज आहे त्याच्यासाठी 100 क्वेश्चन 60 मिनिटं असणार आहे आणि जनरल अवेअरनेस बँकिंग इंडस्ट्रीतलं 25 क्वेश्चन 30 इथं मिनिटं तुम्हाला दिली जाणार आहेत। आलं का लक्षात? एक्झामचं स्ट्रक्चर बघा, यातील बराचसा जो सिलेबस आहे IT रिलेटेड तो आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आणि आपल्या मातृभाषेतून तुम्हाला इथं शिकवलेला आहे। त्यामुळे तुम्ही तेही इथं पाहू शकता आणि ही जी काही भरतीची तयारी आहे IT रिलेटेड त्याची तुमची तयारी तिथं करून घेतली गेलेली आहे। जनरल अवेअरनेसचे देखील क्वेश्चन आपल्या चॅनलवरती दिले जातात, हे लक्षात घ्या मित्रांनो। इथं तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि इंटरव्ह्यू देखील असणार आहे। जर समजा ऑनलाईन एक्झाम कॅन्सल झाली तर डायरेक्ट तुमची इंटरव्ह्यू देखील घेतली जाते। एक्झाम बद्दलची जी काही माहिती आहे ती बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला परीक्षा फी कशा पद्धतीने असणार आहे। एक्झाम रिलेटेड काही तर इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आलेले आहेत। तुमचं जे काही कॉल लेटर असणार आहे किंवा जे काही ऍडमिट कार्ड वगैरे असणार आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेल ID वरती येईल। त्याचबरोबर जे कम्युनिकेशन असणार आहे ते ईमेल वरती होणार आहे। वेबसाईट वरती तुम्हाला ऍडमिट कार्ड तिथं डाउनलोड करता येणार आहे, हे लक्षात घ्या। आपल्याला इथं ऍप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। त्याच्यात 3 प्रोसिजर आहेत, ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन, पेमेंट फी करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्या डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहेत। काही इथं आपल्याला त्यांनी डिक्लेरेशन्स देण्यात आलेले आहेत, ते डिक्लेरेशन देखील काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत। आणि शेवटची तारीख लक्षात घ्या, 23 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे। नीट लक्षात घ्या मित्रांनो, ज्यांना या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यांनी। आणि फी बघा, SC ST आणि PWD कॅन्डिडेट साठी 175 रुपये एवढी फी आहे, खूप कमी फी आहे। आणि जनरल आणि अदर कॅटेगरीसाठी 850 रुपये ही फी आहे। फी मित्रांनो विदाउट रिफंडेबल आहे। एकदा फी भरली की तुम्हाला फी परत कोणत्याही सबबीवरती मिळणार नाही। आणि इथं बँक ऑफ इंडियाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला या सगळी जाहिरात आहे ती जाहिरात पाहायला मिळणार आहे। आलं का लक्षात? फी लक्षात आली का? अभ्यासक्रम लक्षात आला का? ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। पेमेंट मोड देखील आपल्याला ऑनलाईनच इथं देण्यात आलेला आहे। बघा फॉर्म भरत असताना तुमचा फोटोची साईज किती असावी वगैरे या सगळ्या गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहे। त्या पद्धतीने तुम्ही काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे। बरेच विद्यार्थी नेहमी फॉर्म भरत असतात, त्यामुळे त्यांना ह्या इन्स्ट्रक्शन वाचून दाखवण्याची गरज नाही। जे विद्यार्थी नवीनच फॉर्म भरणार आहेत पहिल्यांदा, त्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं सिक्युरिटी डिपॉझिट ही लागणार आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर 3 वर्षासाठी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट द्यावा लागणार आहे। त्याच्यामध्ये ऑफिसर कॅटेगरी सेकंड आणि ऑफिसर कॅटेगरी थर्ड अँड अबाव त्याच्यासाठीच इथं सिक्युरिटी डिपॉझिट दिलेलं आहे, 2 लाख आणि 3 लाख रुपये प्रत्येकी। हे इथं लक्षात घ्या, 3 वर्षानंतर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट देखील माघारी भेटणार आहे। आणि इथं काय आपल्याला काही फॉर्म देण्यात आलेले आहेत, काही डिक्लेरेशन देण्यात आलेले आहेत, हे डिक्लेरेशन देखील आपल्याला तिथं अपलोड करायचे आहेत। तर बघा मित्रांनो, अतिशय चांगली भरती बँक ऑफ इंडियामध्ये आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करायचा आहे त्यांनी निश्चितच फॉर्म भरायचा आहे आणि इथं अप्लाय करायचा आहे। तर मित्रांनो बघा, अशीच नवनवीन माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत
शेअर करण्याचा प्रयत्न करा. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.